12,000 पीक कापणी प्रयोग झालेले आहेत. पैकी 6,000 पीक कापणी प्रयोगांची नुकसान भरपाई निश्चित करण्यात आलेली आहे. त्याच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. ती जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत. विभागानुसार रक्कम बघणार आहोत. एकंदर मंजुरी किती आहे ते बघणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता आपण सुरुवात करूयात मराठवाड्यापासून. मराठवाड्यामध्ये एक नांदेड जिल्हा आहे. त्या नांदेड जिल्ह्याला 813 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. हिंगोली जिल्हा जो आहे त्याला 98.95 कोटी म्हणजे 98 कोटी 95 लाख मंजूर करण्यात आलेले आहेत. परभणी जिल्ह्याला 63 कोटी 78 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. जालना जिल्ह्याला 2 कोटी 9 लाख मंजूर करण्यात आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 25 लाख मंजूर करण्यात आलेले आहेत. हा मराठवाडा संपलेला आहे. मराठवाड्यामध्ये 978 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. आपण बघतो हे टोटल जे आहे 30 जिल्ह्यामध्ये 1219 कोटी आहेत. त्या 1219 कोटी पैकी फक्त नांदेड जिल्ह्यामध्ये 813 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. आणि ही जी आकडेवारी आहे ही जे 12,000 पीक कापणी प्रयोग झाले त्यापैकी जे 6,000 पीक कापणी प्रयोग आहेत ज्यांची नुकसान भरपाई निश्चित झाली त्याची माहिती आपण देतो आहोत. आणि ही आकडेवारी इतकीच परत एकदा येणार आहे. ही अंतिम आकडेवारी नाही, ही 50% पर्यंतची आकडेवारी आहे. हे त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर आपण विदर्भाचं बघू तर गोंदियाला 31 कोटी, वर्धा 9 कोटी 61 लाख, बुलढाणा 5 कोटी 64 लाख, भंडारा 4 कोटी 33 लाख, चंद्रपूर 2 कोटी 60 लाख, अमरावती 2 कोटी 50 लाख, गडचिरोली 2 कोटी 24 लाख, नागपूर 1 कोटी 94 लाख, अकोला 1 कोटी 58 लाख, वाशिम 1 कोटी 9 लाख. म्हणजेच विदर्भामध्ये एकूण 62 कोटी 53 लाख रुपये इतकं त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. त्याच्यानंतर सोलापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र बघूयात. सोलापूर 6 कोटी 84 लाख, सातारा 3 कोटी 62 लाख, सांगली 1 कोटी 27 लाख, पुणे 1 कोटी, कोल्हापूर फक्त 27,000. हे आहे पश्चिम महाराष्ट्र. एकूण 12 कोटी 73 लाख रुपये मंजूर. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर 118 कोटी 35 लाख, नाशिक 8 कोटी 78 लाख, नंदुरबार 2 कोटी 9 लाख, जळगाव 1 कोटी 6 लाख, धुळे 1 कोटी 3 लाख. हे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये टोटल 131 कोटी. त्याच्यानंतर आपण कोकणामध्ये जाऊयात. ठाणे 17 कोटी 93 लाख, पालघर 15 कोटी 34 लाख, रायगड 1 कोटी 6 लाख, सिंधुदुर्ग 23 लाख, रत्नागिरी 7 लाख, कोकण एकूण 33.26 कोटी. त्यानंतर आपण विभागनिहाय जर बघायला गेलं तर मराठवाड्याला 978 कोटी रुपये मिळाले, उत्तर महाराष्ट्राला 131 कोटी रुपये मिळाले, विदर्भ 62.53 कोटी, कोकण 35.26 कोटी, पश्चिम महाराष्ट्र 12.73 कोटी. आता जे 12,000 पीक कापणी प्रयोग झाले पैकी 6,000 पीक कापणी प्रयोगांची निश्चित झालेली आकडेवारी मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यामध्ये अजून 6,000ची यायची आहे. ती 6,000ची आली की ती सुद्धा साधारणतः इतकीच राहील. जवळपास ही जी 1219 कोटी रुपये 30 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले त्याच्यामध्ये अजून ऍड होऊन त्या ठिकाणी आपल्याला जवळपास हे दोन्ही मिळून 2200-2300 कोटी पर्यंत जाऊ शकतं. अशा पद्धतीची अपडेट आहे. आता काही काही जिल्ह्यांना तर लाखामध्ये, काही जिल्ह्यांना तर एक कोल्हापूर जिल्ह्याला 27,000 रुपये आहे. आणि मागच्या वर्षी आपण बघतो की फक्त एकट्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या ट्रिगर पोटी आम्हाला 2700 कोटी रुपये मिळाले होते. यावेळेस सगळ्या 30 जिल्ह्याला 2200 कोटी मिळतात की नाही अशी परिस्थिती आहे. किती विचित्र आहे ना हे. तरी पण तुम्ही षंडासारखे घरात बसा, पेटून उठू नका. ठीक आहे. धन्यवाद.